उन्हाळा चालू झाला ना काहीतरी थंड खाण्याची इच्छा जागृत होते आणि उन्हाळ्यामध्ये कुल्फीची मजाच वेगळी असते। पण हीच कुल्फी आपण घरच्या पद्धतीने अगदी सात्विक पद्धतीने केली तर हो, हीच कुल्फी तुम्ही घरी अगदी सोप्या पद्धतीने करू शकता। चवीला अगदी भन्नाट लागते। घरच्या साहित्याने केल्याने या कुल्फीची चव बाहेरच्यापेक्षा कितीतरी पटीने खूप सुंदर लागते। तर आज आपण तेच पाहतोय। मार्केटपेक्षाही अगदी चविष्ट ड्रायफ्रूट कुल्फी आज आपण पाहतोय। अगदी सोप्या पद्धतीने सुटसुटीत पद्धतीने ही कुल्फी कशी बनवायची तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। कुल्फी बनवण्याकरिता इथे मी 1 लिटर फुल फॅट दूध घेतलंय। म्हशीचं दूध आहे हे। आता दूध आपण गॅसवरती उकळत ठेवूया आणि ड्रायफ्रूट कुल्फी आहे म्हटल्यावर इथे मी काही सुके मेवे घेतलेले आहेत। इथे मी 10 ते 12 बदाम, 7 ते 8 काजू असे 3 ते 4 तासाकरता पाण्यामध्ये भिजवत ठेवलेले होते। छान फुललेले आहेत। आता हे काजू आणि बदाम आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत। थोडंसं पाणी घालून याची बारीक अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे। या प्युरीने आपल्या कुल्फीला चवही छान येते आणि त्याला दाटसरपणा यायला देखील मदत होते। तुम्ही बघू शकता थोडं पाणी घालून मी बारीक असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। सोबतच आपल्याला इथे 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित असं त्याला गुठळ्याविरहित असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे। गुठळ्याविरहित असं मी मिश्रण बनवून घेतलं आहे। याचा वापर आपण कुल्फीला घट्टपणा आणण्यासाठी यूज करणार आहोत। आता इकडे आपलं हे दूध छान उकळलेलं आहे। तुम्ही बघू शकता एक उकळी फुटलेली आहे याला। आता दूध छान असं ढवळायचं आणि 10 ते 15 मिनिटे दूध आपल्याला आटवून घ्यायचे। दूध आटवतानाच यामध्ये 7 ते 8 केसरचे धागे घालायचे, जेणेकरून आपल्या या कुल्फीला कलर अगदी सुरेख येतो। पण केसर ऑप्शनल आहे, तुम्ही याऐवजी फूड कलर घातला तरी चालेल। आता लो फ्लेमवरती दूध छान असं उकळून घेऊ। आता तुम्ही मार्केटची कुल्फी पाहिली असेल, त्याला असं मस्त हलकासा ब्राऊन कलर असतो, तो कसा येत असेल तर काय करायचं, एका पॅनमध्ये 1 वाटीभर साखर घ्यायची आणि लो फ्लेमवर त्याचं कॅरेमल आपल्याला बनवून घ्यायचं आहे। एक 4 ते 5 मिनिटांमध्ये साखर छान अशी मेल्ट व्हायला सुरुवात होते, तुम्ही बघू शकता। आणि काही वेळामध्येच याचं मस्त असं कॅरेमल तयार होतं। या पद्धतीने कॅरेमल बनवून मग ते तुम्ही कुल्फीमध्ये वापरलं तर त्याने आपल्या कुल्फीला कलर अगदी सुरेख येतो, अगदी मार्केटसारखा। आता कॅरेमल बनून झालेलं आहे। आता इकडे हे दूध मी एक 7 ते 8 मिनिटे छान असं उकळून घेतलं आहे। हलकंसं ते दाटसर देखील झालेलं आहे। आता या स्टेजवरती आपण जी ड्रायफ्रूटची प्युरी केलेली होती ती सर्वप्रथम यामध्ये घालायची आहे आणि छान अशी ढवळून घ्यायची आहे। या ड्रायफ्रूटने आपल्या कुल्फीला अगदी भन्नाट चव येते आणि छान दाटसरपणाही येतो। आता एक 4 ते 5 मिनिटे हे ड्रायफ्रूट छान असे आपण शिजवून घेऊया। आता आपण बनवलेलं कॅरेमल थोडं करत यामध्ये घालायचं आहे। कॅरेमल तुम्ही जर एकदाच घातलात तर दूध उतू जातं, त्याकरिता थोडं करतच कॅरेमल आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आणि कॅरेमल बनवल्यावर ते तसंच ठेवायचं नाही, नाहीतरी ते घट्ट होतं। आता छान असं ढवळून घेतलं की आता यामध्ये आपण घालणार आहोत कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण आणि हे छान असं एकजीव करून घेणार आहोत। आता सर्व जिन्नस आपल्याला एक 5 ते 7 मिनिटे शिजवून घेऊया आणि तुम्ही बघू शकता आधी दूध केवढं होतं आणि आता केवढं झालं आहे। दुधाला मस्तपैकी असा दाटसरपणा आलेला आहे। छान असं कुल्फीचं मिश्रण शिजवून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता या स्टेजवरती आपल्याला अर्धी वाटी साखर आणि वेलचीची पूड यामध्ये घालायची आहे। अर्धी साखर मी कॅरेमलच्या रूपात आणि अर्धी पिठी साखर मी यामध्ये यूज केलेली आहे। तुम्ही साखर आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। साखर व्यवस्थित अशी मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटे छान अशी शिजवून घेऊ। तुम्ही बघू शकता हे मिश्रण छान असं शिजलेलं आहे। वरती साय यायला लागली तर समजायचं हे मिश्रण तयार आहे। आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। या पद्धतीचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता कुल्फी छान स्मूथ व्हावी याकरिता हे मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे। हे मिश्रण मी मिक्सरला बारीक असं वाटून घेतलं आहे। असं करून घेतल्याने आपली कुल्फी छान अशी स्मूथ होते। आता हे मिश्रण सेट करून घ्यायचं आहे। सेट करून घेण्यासाठी इथे मी एक डबा, एक
कुल्फीचा मटका घेतला आहे आणि इथे मी यूज अँड थ्रोचे कप घेतलेले आहेत. जर तुमच्यापाशी कुल्फीचं मोल्ड असेल तर तुम्ही ते देखील यूज करू शकता. आता सर्वांमध्ये आपण हे मिश्रण भरून घेऊया. आता हे उरलेलं मिश्रण मी डब्यामध्ये देखील घालणार आहे, जेणेकरून आपल्याला बाजारामध्ये जी राऊंड कट कुल्फी भेटते ते देखील मिळेल. आता कुल्फी सेट करण्याच्या आधी आपल्याला कुल्फीचं जे मिश्रण असतं ते छान असं कवर करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मटका कुल्फीला मी झाकण लावून घेतलं आहे, या डब्याला झाकण लावून घेतलं आहे. पण यूज अँड थ्रोचे कसे लावायचे हे तुम्हाला दाखवते. आता तुम्ही फॉईल पेपर घेऊ शकता. इथे मी कॅरीबॅग घेतलेली आहे आणि कॅरीबॅगला छान असं बांधून घेतलं आहे. ही कुल्फी पूर्णपणे पॅक करून घेतली ना तरच त्यामध्ये असे बर्फाचे क्रिस्टल होत नाहीत आणि कुल्फी छान लागते. आता सर्व साहित्य व्यवस्थित असे पॅक करून झाले की कुल्फी आपल्याला फ्रीझरमध्ये एक 7 ते 8 तासाकरिता सेट करून घ्यायची आहे. 7 ते 8 तासामध्ये आपल्याला ही कुल्फी व्यवस्थित अशी सेट करून मिळते. मध्ये मध्ये झाकण उघडून अजिबात बघायचं नाही. 7 ते 8 तास झालेले आहेत आणि ही कुल्फी व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी सेट झालेली आहे कुल्फी. आता यूज अँड थ्रोच्या कपामध्ये आपण जे भरलेलं होतं कुल्फीचं मिश्रण ते वरचं कवर आपण काढून घेऊया आणि यामध्ये हे स्टिक या पद्धतीने मस्त असे रोवून घेऊया. हाताने हलकंसं याला प्रेस करून घेऊ, जेणेकरून कुल्फी सहज निघेल. मी या चमचाने कुल्फीच्या कडा लूज करून घेत आहे. तुम्ही बघू शकता कडा लूज करून घेतल्या की ही कुल्फी सहज निघते. अतिशय कुल्फी सुंदर झालेली आहे. तुम्ही बघू शकता अशी इझी निघते आणि मस्त अशी क्रीमी झालेली आहे. दुसरं देखील मी असंच काढून घेतलेलं आहे आणि इथे आपली मस्त अशी कुल्फी बनून तयार आहे. आता आपण जी डब्यामध्ये कुल्फी सेट करून घेतलेली होती ना तिच्याकडे वळूया. तर डबा काय करायचा, सुरुवातीला हा डबा आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचा आहे, जेणेकरून ही कुल्फी कडेने हलकीशी पातळ होते आणि सहज निघते. तुम्ही बघू शकता. आता काय करायचं, ह्याच्या कडा लूज करून घ्यायच्यात आणि यामध्ये असं चाकू रोवून आपल्याला ही कुल्फी काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता ही कुल्फी निघालेली आहे. आता ही कुल्फी आपण कट करून घ्यायची आहे. आता बाजारामध्ये कशी भेटते तशीच रोलकोट कुल्फी इथे बनून तयार होते आणि याच पद्धतीने मटका कुल्फी देखील तयार होते. तर ही डिलिशियस अशी कुल्फी एक वेळ नक्की ट्राय करा. कशी झाली कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.